आपण सर्वच जण मुंबई पाहतो. मुंबईचे रस्ते, मुंबईची चमक धमक, मुंबईची प्रत्येक गोष्ट आपल्याला आकर्षित करते. पुन्हा पुन्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो, मुंबई कोणाची, मुंबई कोणाची, मुंबई कोणाची. सर्व धर्माची, सर्व जातीची, सगळ्या वेगवेगळ्या जगातून आलेली सर्व लोक आपण एकत्रित राहतो. या मुंबईमध्ये शांततेने आपण जगतो. पण खरी मुंबई जर आपल्याला पाहायची असेल, खऱ्या मुंबईचं वैभव जर पाहायचं असेल तर खऱ्या मुंबईचं वैभव जातं 2500 वर्षांमागे. ही जी मुंबई आहे, ही मुंबई खऱ्या अर्थाने अभ्यासायची असेल तर तुम्हाला कान्हेरी लेणीमध्ये जावं लागेल, तुम्हाला मंटेश्वर लेणीमध्ये जावं लागेल, तुम्हाला जोगेश्वरी लेणीमध्ये जावं लागेल, तुम्हाला अंधेरीच्या लेणीमध्ये जावं लागेल. कोणती अंधेरीची लेणी, काय नाव आहे तिचं, याचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला मुंबईच्या जवळ असलेल्या एलिफंटा लेणीमध्ये जावं लागेल, तुम्हाला मागाठाणेमध्ये जावं लागेल, तुम्हाला सोपाऱ्याला जावं लागेल, तुम्हाला कल्याणला जावं लागेल. एवढंच काय, तर तुम्हाला महादेवीचं बेट कुठे येते तिथे जावं लागेल. ही मुंबई आज जरी चमक धमक मध्ये दिसत असते तरी तेव्हा देखील तेवढी चमक धमक मध्ये होती. या मुंबईला आज जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व 2500 वर्षापूर्वी देखील होतं. या मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये जसं कणाकणामध्ये बौद्ध धर्म होता. ही मुंबई माया नगरी जिला म्हटलं जातं, ही तथागत महाकरुणी गौतम बुद्धांच्या आईच्या नावावरून बसलेली नगरी आहे, माया नगरी. आज देखील ह्या माया नगरीची माया आपल्याला पाहता येते. कुठच्याही मार्गाने तुम्ही मुंबईमध्ये या, तुम्हाला 3 ते 4 लेण्या पूर्ण करूनच या मुंबई नगरीमध्ये येता येतं. मग तुम्ही तळ कोकणातून या, 15-20 लेण्या करत तुम्ही मुंबईमध्ये पोहोचाल. मग तुम्ही नाशिक कडून या, 2-3 लेण्या करत तुम्ही मुंबईला पोहोचाल. मग तुम्ही पनवेलच्या या पुन्हा मार्गे या, 2-3 लेण्या पूर्ण करून तुम्ही मुंबईमध्ये येणार. या मुंबईमध्ये आल्यानंतर देखील तुम्हाला काय मिळणार, लेण्या. आता ही जी कान्हेरी येथील लेणी आहे, ही संपूर्ण भारतातील सगळ्यात प्राचीन लेणीपैकीच एक लेणी म्हणायला काय हरकत नाही. इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये ही जरी लेणी निर्माण केलेली असती तरी पण त्याच्या आधीची लेणी आपल्या विरार येथील डोंगरावरती आहे. मुळात त्या शहराला जे विरार नाव पडलेलं आहे त्या लेणीमुळेच पडलेलं आहे की तिथे एक जो लेणी समूह होता, त्या लेणी समूहामध्ये एक प्रचंड मौर्यकालीन विहार होत. त्या विहाराला दगडात कोरलेल्या त्या विहाराला अशी चमक होती की त्याच्या समोर जर आपण उभे राहिलो तर आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसत होतं. आज तिथे एक देवी बसवली गेलेली आहे. त्या विहारावरती आता दुसरं कोणाचं तरी अस्तित्व निर्माण झालेलं आहे. आपण आज देखील जाऊन त्या विहारातील मौर्यकालीन कला
पाहू शकता. आपण त्याच्यात थोडस पुढे जाऊया. तिची मोठी बहीण म्हणून ज्या लेणीत बसले ती देखील बुद्ध लेणी आहे. या सर्व लेण्या मौर्यकालीन आहेत आणि त्याच्यानंतरचा काळ सुरू होतो तो कान्हेरी लेणीमध्ये. या कान्हेरी लेणीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ह्या कान्हेरी लेणीमध्ये हीनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान अशा सर्व शाखांच्या 109 बुद्ध लेण्या आहेत. हे एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ. या विद्यापीठामध्ये जर आपण गेलो तर तिथे आपल्याला चैत्यगृह पाहायला मिळतात. शिल्पकला, शिलालेख, बौद्ध धर्माची शिकवण, जातक कथाचे सुंदर असे शिल्प या कान्हेरी लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नाही तर 2500 वर्षापूर्वीच धरण आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण लेणीमध्ये पाण्याची साठवण कशी केली गेली, पाणी शुद्धीकरण कसं केलं गेलं याचा देखील एक अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्याला तिथे पाहायला भेटतो. या लेणीमध्ये पर्यावरण पूरक गोष्टी देखील आपल्याला पाहायला भेटतात. या व्यतिरिक्त ह्या लेणीमध्ये असलेली अत्यंत सुंदर अशी चित्रकला एकाच लेणीमध्ये वरती आपल्याला पाहायला भेटते. या लेणीमध्ये निर्वाण भूमी आहे आणि त्या निर्वाण भूमीमध्ये असलेले 86 निर्वाण स्तूप आपल्याला पाहायला भेटतात. ही लेणी एवढी प्रचंड आहे की अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जरी 1 वर्ष या लेणीमध्ये रोज अभ्यास केला तरी अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. या लेणीमध्ये बौद्ध धर्मातल्या सर्व शाखा होत्या. इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत या लेणीमध्ये अविरत काम आणि धर्माची उपासना केली जात होती. या लेणीला कितीदा आपण पाहावं आणि पुन्हा पुन्हा नव्या गोष्टी या लेणीच्या आपल्या समोर येतात. या लेणीचा विस्तार आणि त्या लेणीमध्ये असलेले शिलालेख परदेशातील देशांशी संपर्क असल्याचा आज देखील आपल्याला दिसतो. एवढंच कशाला तर भारताच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे त्या काळातल्या जम्मू द्वीपाच्या कानाकोपऱ्यातून बऱ्याचशा दानी लोकांनी दान देऊन या लेणीची निर्मिती केलेली आहे. या लेणीनंतर आपण जर पुढे गेलो तर मनपेश्वर बुद्ध लेणी. ह्या मनपेश्वर बुद्ध लेणी बोरवली येथेच आहे. जर रेल्वे स्टेशन पासून आपण जर गेलो रिक्षाने तर 9 मिनिटांमध्ये ही लेणी येते. आज ही लेणी तिथे देखील अतिक्रमण झालेलं आहे. याच लेणीमध्ये कान्होजी आंग्रेने ज्या वेळेला हा कोकण पट्टा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला, जिंकला, त्याचा शिलालेख लिहिलेला आहे. याच लेणीमध्ये कित्येक वर्ष चर्च होतं. या लेणीमध्ये असलेली कलाकृती जर तुम्ही पाहिली तर अजिंठाच्या कलाकृतीसारखी कलाकृती या लेणीमध्ये कोरलेली आहे. पुढे ही लेणी आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे पूजा अर्चासाठी वेगवेगळ्या धर्माचे लोक वापरत आहेत, पण मूलतः ही बुद्ध लेणी आहे. या लेणीचा प्रभाव जर पाहिला तर तिथे असलेले 2 खेळाचे पट हे साक्ष देतात. ते दोन्ही खेळ
2000 वर्षापूर्वी प्राचीन जे परदेशी व्यापारी येत होते, परदेशी व्यापारी तिथे येऊन आराम करत होते आणि ते खेळ खेळत होते. याचा अर्थ हे 2 खेळाचे जे पट आहेत ही आपल्याला आपला आंतरराष्ट्रीय व्यापार किती व्यापक होता याची आपल्याला माहिती देते. आता त्याच्यानंतर जर पुढे आपण आलो, योगेश्वरी लेणी. एकदम रेल्वे स्टेशन जोगेश्वरीच्या पासून वॉकेबल डिस्टन्स वरती 2 ते 3 मिनिटात आपण या लेणीपर्यंत पोहोचू शकतो. तसं पाहिलं तर योगेश्वरी लेणी ही 5व्या ते 6व्या शतकामध्ये कोरली गेलेली आहे. या लेणीमध्ये महायान बौद्ध लेणी शैली आपल्याला दिसून येते. ही लेणी वरून पाहिलं तर काय असेल असं वाटत नाही, पण तिथे असलेल्या रस्त्याने जर खालती गेलो तर वरून डोंगर आणि खालती विशाल अशी लेणी कोरलेली आपल्याला दिसते. या लेणीमध्ये अत्यंत मूल्यवान शिल्प आहे. त्या शिल्प खूप प्राचीन झालेली आहे. ह्या लेणीला असलेल्या मध्यांतरी जे रूम आहे त्याला गाभारा म्हटलं जातं. त्याच्या वरती असलेल्या दरवाजांवरती जर आपण नक्षीकाम पाहिलं तर त्या नक्षीकाम आपल्याला कान्हेरीमध्ये असलेल्या दरवाजांच्या नक्षीकामासारखंच दिसतं. आणि ते नक्षीकाम जे आहे हे महायान काळातलं आहे. हे सांगायला वेगळा काही अभ्यास करायची गरज नाही. या लेणीला आणखीन जर आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ही लेणी बौद्ध लेणी आहे हे लवकर समजतं. त्याच्यानंतर जर आपण आलो तो कोंडिबेटे अंधेरीची लेणी. ह्या कोंडिबेटेच्या अंधेरी लेणीवरती जर आपण पाहिलं तर तिथे असलेल्या ज्या लेण्या आहेत ह्या 2000 वर्षापूर्वीच्या कोरलेल्या लेण्या आहेत. आणि मुंबई मधला बौद्ध धम्म हा इसवी सनाच्या 12व्या 13व्या शतकापर्यंत त्याच लेणीमध्ये अस्तित्वात होता. या लेणीचं चैत्यग्रह अत्यंत महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं की हे चैत्यग्रह जे आहे एकदम सुरुवातीच्या काळातलं आहे. त्या चैत्यग्रहाच्या चैत्यस्तूपाच्या समोर भिंतीचं दगडाची भिंत आणि दरवाजा कोरलेला आहे. तिथे त्या काळामध्ये ज्या वेळेला धम्मोपदेश किंवा धम्माची उपासना केली जात होती त्यावेळेला त्याचा आवाज खाली असलेल्या गावांमध्ये गुंजत होता. एवढं हे प्रसिद्ध असं लेणं ते गेल्यानंतर असं वाटतं की आपण कुठच्या तरी एक वेगळ्या दुनियेत आहोत. एवढं शांतता. या लेणीतील बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या जे होत्या त्या अतिक्रमित झालेल्या आहेत. तशाच आर्किओलॉजीनी हे लेणं आता खूप चांगल्या स्थितीत सुसज्ज आणि बघण्यास अत्यंत महत्वाचं असं ठेवलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी ह्या लेणीवरती अभ्यास करताना देखील दिसतात. ह्या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे की ह्या लेणीच्या गेट पर्यंत गाडी जाते. कोणालाही या लेणी पर्यंत पोहोचून सहज ही लेणी पाहता येते. ह्या लेणीला चढाई करायला वरती थोडासा मार्ग आहे आणि तिथे त्या काळातला भव्य असा प्राचीन स्तूप होता. याच्या अस्तित्वाच्या पुन्हा जर आपण मे महिन्यामध्ये गेलो तर आपल्याला पाहायला मिळतात. तिथून जर आपण पुढे गेलो तर एक अत्यंत सुंदर अशी मूर्ती आपल्या पुण्याच्या एका बुद्ध विहारामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भगवान बुद्धांची ती मूर्ती आहे. तिथून जर आपण आणखी पुढे आलो तर आपल्याला महाथेरीचं बेट म्हणजे आकाशचं मळभाग हे पाहायला मिळतं. तिथे जर आपण पाहिलं तर 1925
साली ब्रिटिशांनी का बरं तिथं अशोक स्तंभ उभारला असेल, का बरं, याचं काहीतरी कारण असेल. तर त्या काळामध्ये तिथे महाथेरीचं बेट म्हणजे थेर आणि थेरी, तर भिक्षुनी जी आहे तिला दिलेली उपाधी आहे महाथेरी. त्याच्याच नंतर अपभ्रंश झाला म्हातारीचा भूत. कोणती म्हातारी आपली भूत घालते. तिथे जर आपण पाहिलं तर तिथे असलेले भगवान बुद्धांच्या काळातील रेलिक्स हे तिथे सापडले होते. काळाच्या ओघामध्ये आता तिथे इंग्रजांनी बांधलेला अशोक स्तंभाच्या व्यतिरिक्त आणखीन काही सापडून येत नाही. इथून जर पुढे आपण पाहिलं तर एलिफंटा जे प्रसिद्ध आहेच, आणि हा प्रसिद्ध एलिफंटा लेणीवरती तिथे संपूर्ण लेणी तर बौद्ध धर्मीय आहेच, परंतु त्यांच्या अभ्यासानुसार तिथे 3 लेण्या ह्या बौद्ध धर्मीय आहेत. फक्त तिथे टोटल 7 स्तूप होते, त्यापैकी एक स्तूप आपल्याला शोधण्यात मिळालेला आहे. बाकीच्या स्तूपांचा शोध घेणं चालू आहे. अशा प्रकारे जर आपण संपूर्ण मुंबई पाहिली तर सोपाऱ्यापासून कल्याणला जिथे आता डिमार्ट आहे तिथे पूर्वी बुद्ध लेणी होती, त्याचे अवशेष आज देखील तिथे सापडतात. अशा संपूर्ण मुंबई भर जर आपण पाहिलं तर 2000 वर्षापूर्वीच काळ असेल तर बौद्ध लेणी आहे. या बौद्ध लेणीला, बौद्ध संस्कृतीला 2000 वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे. याच मुंबईमधून संपूर्ण कोकणामध्ये, संपूर्ण पुण्यामध्ये, संपूर्ण नाशिकमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रभर बौद्ध धर्माचा प्रचार झालेला आहे. तर ह्या नगरीमध्ये आपण राहतो आणि ह्या नगरीमध्ये आपल्याला आणखीन एक वैशिष्ट्य बघायला भेटतं, मागाठाणे. हे देखील बोरवलीच्या जवळच आहे. तिथे देखील बौद्ध लेणी आहे. सध्या ती बौद्ध लेणी ही एका मंदिरामध्ये रूपांतर झालेली असून त्याच्या बाबतीत बॉम्बे हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली गेली होती आणि त्या याचिकेला आर्किओलॉजिकल सर्व्हेने सांगितलं की ही लेणी आमच्यासाठी एवढी महत्त्वाची नाही आहे, म्हणून ती याचिका खारिज केली गेली. तर असा हा मुंबईचा 2000 वर्षापूर्वीचा इतिहास हा बौद्ध इतिहास आहे. आपण हा बौद्ध इतिहास अभ्यासला पाहिजे. आपण हे बौद्ध मुंबईच्या जवळ असलेले ज्या लेण्या आहेत तिथे पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. इथल्या लेण्यांचा अभ्यास केला पाहिजे. ह्या लेण्यांना उजेडात आणखीन आणलं पाहिजे. आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले परिवार यांना जाऊन हे दाखवलं पाहिजे. हे लेणं, हे जे लेणं आहे हे मुंबईचं तर संपूर्ण जगाचा बौद्ध धर्माचं श्रद्धाचं स्थान आहे. संपूर्ण जगभरातून ह्या मुंबईमध्ये अनेक विदेशी येतात ह्या बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आणि आपण देखील ह्या अभ्यासाचा एक मार्ग होऊया. पुन्हा पुन्हा बौद्ध लेणीवरती जाऊया आणि पुन्हा पुन्हा बौद्ध लेणीचा अभ्यास करूया. एवढे बोलून मी माझे हे आजचे थोडक्यातले मनोगत मुंबई बौद्ध धर्मीय हे इथेच थांबवतो. जय बुद्ध, जय भारत.